आपण विचार करा। धन्यवाद। सन्मान्य सदस्य रवी राणा। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी पुरवणी मागण्यावर अध्यक्ष महोदय बोलण्यासाठी उभा आहे। महसूल, वन विभाग, कृषी, सार्वजनिक बांधकाम अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी अत्यंत महसूल मंत्री यांचं मनापासून अभिनंदन करेल की चांगल्या प्रकारे त्यांनी नवीन कायदे, महसुली कायदे या सभागृहामध्ये मंजूर केले, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेल। पण त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, महसूलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं तालुक्याचं विभाजन हे लोकसंख्येच्या आधारावर झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं चिखलदरा अध्यक्ष महोदय हा तालुका आहे, पण चुरणी हे जे अध्यक्ष महोदय जे गाव आहे हे सगळ्यात मोठं त्या तालुक्याचं गाव तालुक्यापासून 90 किलोमीटर दूर आहे अध्यक्ष महोदय, आणि त्याला लागून अध्यक्ष महोदय जेवढे गाव आहे ते सगळे 90 किलोमीटरवरनं तहसीलमध्ये जातात, येणं जाणं करतात, आदिवासी बांधव तिथे राहतात अध्यक्ष महोदय। तर चिखलदरा तालुक्याचं विभाजन करून चुरणी हा स्वतंत्र तालुका अध्यक्ष महोदय बनवला पाहिजे, हे अध्यक्ष महोदय माझी या पुरवणी मागण्यापासून मागणी आहे। त्याचप्रमाणे अमरावती तालुका अध्यक्ष महोदय, अमरावतीची जी लोकसंख्या पाहता बडनेरामध्ये सुद्धा बडनेरा अमरावतीचं विभाजन करून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बडनेरा नवीन तहसील कार्यालय बडनेरामध्ये निर्माण झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि नायब तहसीलदार कार्यालय अध्यक्ष महोदय हे अंजनगाव बारीमध्ये झालं पाहिजे। हे अध्यक्ष महोदय अमरावती तहसीलचं विभाजन करून त्या ठिकाणी 2 तहसील निर्माण झाल्या पाहिजे आणि बडनेरा तहसील कार्यालय हे स्वतंत्र झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, हे माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। दुसरं अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं भातकुली तालुका अध्यक्ष महोदय, भातकुली तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय भातकुली तहसीलसाठी 60 कोटी रुपये हे महसूल मंत्र्यांनी दिले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करेल। पण त्याचा जो उर्वरित निधी आहे अध्यक्ष महोदय तो अजूनपर्यंत पोहोचला नाही, त्यामुळं त्या इमारतीचं काम संत गतीने चालू आहे, ते सुद्धा पूर्ण झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि वलगाव हे स्वतंत्र तहसील कार्यालय झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। वलगाव जर स्वतंत्र तहसील कार्यालय झालं अध्यक्ष महोदय तर मोठ्या प्रमाणात त्या आजूबाजूच्या सगळ्या जनतेला सोयीचं जाईल, म्हणून वलगाव स्वतंत्र तहसील कार्यालय झालं पाहिजे अशी अध्यक्ष महोदय विनंती करतो। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करेल, अजितदादांचं सुद्धा अभिनंदन करेल की शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपये देऊन अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला मोठा दिलासा दिलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री यांनी अध्यक्ष महोदय 1700 कोटी अमरावती जिल्ह्यामध्ये देऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पोहोचले अध्यक्ष महोदय, म्हणून मी खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन करेल अध्यक्ष महोदय। बिबट्याच्या वारंवार बिबट्याची चर्चा चालू आहे अध्यक्ष महोदय, आज वन खात्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय बिबट्याला ज्या पद्धतीनं बिबट्याची चर्चा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं वन मंत्र्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे राज्य शासन चिंतेमध्ये आहे, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे अध्यक्ष महोदय। त्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला निर्णय घेतला पाहिजे। जर या ठिकाणी बाबा आमटेच्या वनामध्ये बिबट्या राहू शकते तर त्या ठिकाणी विजयभाऊ आपण सुद्धा त्या ठिकाणी बिबट्याला जर चांगल्या प्रकारची वागणूक दिली, त्याला लहानपणापासून पालनपोषण केलं, तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये वावरू शकते, राहू शकते। कारण की बिबट्या जो आहे याला जर पाळीव प्राण्याचा दर्जा दिला, याला जर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे या अंबानींनी ज्या पद्धतीने वनतारा निर्माण केलं, त्याचप्रमाणे आनंद अंबानीला सुद्धा विनंती करतो अध्यक्ष महोदय, वनताराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारा निर्माण करा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राणी संग्रहालय तयार करा, गौतम अडाणीसारख्या उद्योगपत्यांना पुढे आणा। वनताराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर या प्राण्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यामध्ये वनतारा निर्माण केला तर हे सगळे बिबट्यांचं सुद्धा सुरक्षित होईल आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बिबट्यांना या ठिकाणी सुरक्षा मिळेल अध्यक्ष महोदय। नसबंदी करायची गरज पडणार नाही अध्यक्ष महोदय। आज आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं एखाद्या जंगलामध्ये वाघ राहते आणि वाघाच्या धाकाने बिबट्या शहराकडे येते, तशीच परिस्थिती अध्यक्ष महोदय आज शिवसेनेचा वाघ म्हणून एकनाथजी शिंदेंचं नाव घेतले जाते आणि बिबट्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची झाली अध्यक्ष महोदय। अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं आपल्याला या वन खात्याच्या माध्यमातून सांगतो की वाघाच्या रूपामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत आहे
आणि बिबट्याच्या रूपामध्ये उद्धव ठाकरेंची परिस्थिती झालेली आहे. अशा पद्धतीनं जंगल सोडून चला. जसा बिबट्या पडतो तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय सन्माननीय- या वाघासारखं या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे काम सन्माननीय करतात. सदस्य- हे अध्यक्ष सन्माननीय महोदय खरी सदस्य परिस्थिती आहे. रामदास मसराम. म्हणून माझं म्हणणं आहे की संरक्षण दिलं सन्माननीय संरक्षण बिबट्याला सदस्य- पाहिजेच. पण सन्मान्य सदस्य हरकत आहे, हरकत. रामदास मसराम. सन्मान्य सदस्य रामदास मसराम. काय झालं? काय झालं? तपासून घेऊ तपासून निर्णय घेण्यात येईल. ठीक आहे.